कोकणामधलं रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं आघाडी मिळवली आहे नारायण राणेंनी। महायुतीचे उमेदवार भाजपच्या कमळावरती लढतात तर विनायक राऊत पिछाडीवर आहेत, जे विद्यमान खासदार आहेत। आणि सध्या राज्यामध्ये आकडेवारी बघितली आपण तर 24-23 असं हे चित्र आहे। भाजप 16, शिंदेची शिवसेना 7। संभाजीनगर मध्ये अपडेट, इम्तियाज जलील 10,000 मतांची आघाडी। इम्तियाज जलील पुढे गेलेले आहेत। मगाशी संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे पुढे होते, आता इम्तियाज जलील यांची आघाडी 10,000 मतांनी वाढली। त्यामुळे इम्तियाज जलील संभाजीनगरमध्ये मैदानात आहेत, संदीपान भुमरे आहेत आणि चंद्रकांत खैरे आहेत। तिरंगी लढत आहे। कोल्हापूरमध्ये देखील शाहू महाराजांची आघाडी वाढली आहे। कोल्हापूरमध्ये शाहू महाराज पुढे गेले। शाहू महाराजांची आघाडी आता 13,000 पुढे गेले। संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज, कोल्हापुरातली ही लढाई। कोल्हापूरमध्ये शाहू महाराज 13,000 मतांनी आघाडीवर। त्यामुळे प्रत्येक क्षणी ही आघाडी वाढताना दिसते। 2200 अंकांनी तिकडे सेन्सेक्स कोसळलेला आहे। एनडीए 261, इंडिया 233, उत्तर प्रदेशात भाजप 32 तर समाजवादी 31 जागांवर पुढे। त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये देखील जसं महाराष्ट्रामध्ये नांदा चित्र बघायला मिळते महायुती आणि महाआघाडी, तसं उत्तर प्रदेशात भाजप आणि सपा हे नेक अँड नेक फाईट चालू आहे। 32-31 अशी आताची स्थिती। तर माढ्यामध्ये काय होतंय तर माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांची आघाडी पाहायला मिळते। पण सगळ्यात इंटरेस्टिंग आकडेवारी जसं अश्विन म्हणाला, महाराष्ट्रामध्ये चित्र बदलतंय, आकडे कट टू कट आहेत, तसेच ते उत्तर प्रदेशात आहेत। महाराष्ट्राचं प्रेडिक्शन अनेकांनी